मित्रांनो, भगवान परशुरामांनी स्वतःच्याच आईचे मस्तक धडावेगळे का केले? असे कोणते भयंकर पाप त्यांच्या आईने केले होते? आणि त्यांच्या वडिलांनीच स्वतःच्या पत्नीचे मस्तक उडवण्याचा आदेश का दिला होता? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, आज मी तुमच्या समोर भगवान श्री हरिविष्णूंचे 6वे अवतार चिरंजीवी भगवान परशुराम यांची अत्यंत रोमांचक, अद्भुत आणि भक्तिरसपूर्ण कथा घेऊन आले आहे. ही कथा ऐकल्याने मानवी मनातील सर्व पापांचा आणि अज्ञानाचा नाश होतो आणि जीवनात अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रचंड ऊर्जा मिळते. जो कोणी भाविक ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करेल, त्याच्यावर साक्षात भगवान परशुरामांचा आशीर्वाद राहील आणि त्याला कधीही संकटांना सामोरे जाण्याची भीती वाटणार नाही. म्हणून सर्वांनी ही कथा अत्यंत लक्ष देऊन आणि शेवटपर्यंत ऐकावी. माझ्या प्रिय श्रोत्यांनो, भगवान परशुराम हे केवळ एक अवतार नव्हते, तर ते धर्मरक्षणाचे एक महान प्रतीक होते. जेव्हा जेव्हा या पृथ्वीवर पापाचा आणि अन्यायाचा भार वाढतो, तेव्हा भगवान विष्णू अवतार घेतात. त्रेतायुगाच्या सुरुवातीला पृथ्वीवर काही दुष्ट आणि अहंकारी राजांचा म्हणजे क्षत्रियांचा उन्माद खूप वाढला होता. त्यांनी आपल्या सत्तेचा आणि शक्तीचा गैरवापर करून सामान्य प्रजेवर आणि तपस्वी ऋषी मुनींवर आतोनात अत्याचार करण्यास सुरुवात केली होती. अशा या घोर संकटातून पृथ्वीला आणि धर्माला वाचवण्यासाठी साक्षात भगवान श्री हरिविष्णूंनी परशुराम म्हणून या पृथ्वीतलावर जन्म घेतला. हे नुसती कथा नाही, तर एका पुत्राची मातृभक्ती, एका शिष्याची गुरुभक्ती आणि एका योद्ध्याची धर्मनिष्ठा यांचा हा एक सुंदर संगम आहे. चला तर मग आपण आपले मन शांत करूया आणि त्या महान भार्गव रामाच्या चरणी लीन होऊन या दिव्य कथेच्या प्रवासाला सुरुवात करूया. त्या अगोदर मित्रांनो, एक छोटीशी विनंती करते. मी हा व्हिडिओ खूप अधिक मेहनत घेऊन बनवला आहे. माझी मेहनत आवडली तर लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय परशुरामजी नक्कीच लिहा. चला तर मग मी कथेला सुरुवात करते. मित्रांनो, कथेची सुरुवात होते एका अत्यंत प्राचीन आणि पवित्र अशा भृगु वंशापासून. भृगु ऋषींच्या कुळात रुचिक नावाचे एक अत्यंत तेजस्वी आणि महान ऋषी होऊन गेले. रुचिक ऋषींनी राजा गाधी यांची कन्या आणि विश्वामित्र यांची बहीण, जिचे नाव सत्यवती होते, तिच्याशी विवाह केला. राजा गांधी हे कुशिक वंशाचे एक अत्यंत पराक्रमी क्षत्रिय राजा होते. अशा प्रकारे एका महान ब्राह्मण कुळाचा आणि एका क्षूर क्षत्रिय कुळाचा हा पवित्र संगम झाला होता. लग्नानंतर काही काळ लुटल्यावर सत्यवतीने आपले सासरे भृगु ऋषी यांच्याकडे एक वरदान मागितले. तिने प्रार्थना केली की तिला आणि तिच्या क्षत्रिय मातेला अत्यंत तेजस्वी पुत्र प्राप्त व्हावेत. भृगु ऋषींनी तिच्या प्रार्थनेला प्रसन्न होऊन होकार दिला आणि 2 वेगवेगळ्या प्रकारचा प्रसाद म्हणजेच पायस तयार केला. त्यांनी सत्यवतीला सांगितले की तिने एका पिंपळाच्या नव्हे तर उंबराच्या झाडाला मिठी मारून तो प्रसाद ग्रहण करावा, जेणेकरून तिला एक अत्यंत शांत आणि धार्मिक वृत्तीचा ब्राह्मण पुत्र प्राप्त होईल. आणि तिच्या मातेसाठी त्यांनी दुसरा प्रसाद दिला, जो खाताना तिने पिंपळाच्या झाडाला मिठी मारायची होती, जेणेकरून त्या क्षत्रिय राणीला एक अत्यंत शूर आणि पराक्रमी असा क्षत्रिय पुत्र प्राप्त होईल. पण मित्रांनो, नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच दडलेले होते. सत्यवतीच्या मातेने चुकून किंवा जाणीवपूर्वक तो प्रसाद बदलला. सत्यवतीने जो प्रसाद खाल्ला, जो तिच्या क्षत्रिय मातेसाठी होता, आणि तिच्या मातेने जो प्रसाद खाल्ला, जो एका ब्राह्मणासाठी होता. जेव्हा रुचिक ऋषींना आपल्या दिव्य दृष्टीने ही गोष्ट समजली, तेव्हा ते अत्यंत चिंतेत पडले. त्यांनी सत्यवतीला बोलावून सांगितले, हे सत्यवती, प्रसादाच्या या अदला बदलीमुळे आता तुझा पुत्र हा ब्राह्मणाच्या पोटी जन्म घेऊनही क्षत्रियासारखा अत्यंत क्रोधी आणि हिंसक असेल. हे ऐकून सत्यवतीला खूप मोठा धक्का बसला. ती रुचिक ऋषींच्या चरणांवर पडून रडू लागली आणि म्हणाली, हे नाथ, मला असा हिंसक पुत्र नको. कृपया यातून काहीतरी मार्ग काढा. तिच्या अत्यंत विनवण्यानंतर रुचिक ऋषींनी तो शाप थोडा बदलला आणि सांगितले, ठीक आहे, तुझे हे क्षत्रिय गुण तुझ्या पुत्रात न येता तुझ्या नातवामध्ये येतील. मित्रांनो, याच वचनानुसार सत्यवतीच्या पोटी अत्यंत शांत आणि ज्ञानी असे जमदग्नी ऋषी जन्माला आले.
तर सत्यवतीच्या मातेच्या पोटी राजर्षी विश्वामित्र जन्माला आले. जमदग्नी ऋषी हे जसे जसे मोठे होत गेले तसतसे त्यांच्या ज्ञानाची आणि तपश्चर्येची कीर्ती संपूर्ण जगात पसरू लागली. त्यांनी वेद, शास्त्र आणि सर्व प्रकारच्या विद्यांमध्ये प्रावीण्य मिळवले होते. त्यांचा विवाह राजा प्रजेनसित यांची कन्या राणी रेणुका यांच्याशी झाला. माता रेणुका या अत्यंत पतिव्रता आणि महान तपस्विनी होत्या. त्यांचे मन अत्यंत पवित्र आणि निर्मळ होते. जमदग्नी ऋषी आणि माता रेणुका यांना रुमडवान, सुसेन, वसु आणि विश्वावसु असे 4 मोठे पुत्र झाले. जमदग्नींचा आश्रम म्हणजे जणू स्वर्गाचाच एक तुकडा पृथ्वीवर आला होता. अशा या पवित्र वातावरणात वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला, ज्याला आपण अक्षय तृतीया असे म्हणतो, त्या अत्यंत शुभ दिवशी एका दिव्य बालकाचा जन्म झाला. हा जन्म प्रदोष काळात पुनर्वसू नक्षत्रावर झाला, जेव्हा मिथुन राशीवर तब्बल 6 उच्च ग्रहांचे संक्रमण होते. हा बालक म्हणजेच भगवान श्री हरी विष्णूंचे 6वे अवतार, ज्यांचे नाव राम असे ठेवण्यात आले. हे राम दुसरे कोणी नसून आपले भगवान परशुराम होते. भगवान परशुराम हे दिसायला अत्यंत तेजस्वी होते. त्यांच्या चेहऱ्यावर सूर्यासारखे तेज आणि डोळ्यांमध्ये एक अनोखी चमक होती. बालपणापासूनच ते अत्यंत कुशाग्र बुद्धीचे आणि पराक्रमी होते. त्यांनी आपले आजोबा ऋषिक ऋषी आणि वडील जमदग्नी यांच्याकडून वेद आणि शास्त्रांचे सखोल शिक्षण घेतले. तसेच राजर्षी विश्वामित्र यांच्याकडूनही त्यांनी अनेक विद्या प्राप्त केल्या, परंतु त्यांच्यातील क्षत्रिय गुण त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. भगवान परशुराम हे भगवान शिवांचे अत्यंत मोठे भक्त होते. त्यांनी कैलास पर्वतावर जाऊन भगवान शंकराची अत्यंत कठोर तपश्चर्या केली. त्यांच्या या भक्तीवर प्रसन्न होऊन साक्षात महादेव शिवशंकरांनी त्यांना दर्शन दिले आणि त्यांना अनेक प्रकारच्या युद्धकला शिकवल्या. याच वेळी भगवान शिवांनी त्यांना एक अत्यंत दिव्य आणि विनाशकारी अस्त्र दिले, ज्याचे नाव होते परशु म्हणजेच कुऱ्हाड. हा परशु हाती घेतल्यापासून राम हे परशुराम या नावाने संपूर्ण जगात ओळखले जाऊ लागले. त्यांचा तो परशु पाहताच मोठमोठ्या योद्ध्यांच्या मनात धडकी भरत असे. मित्रांनो, आता कथेला एक अत्यंत भावनिक आणि हृदयस्पर्शी वळण मिळते. माता रेणुका या अत्यंत पतिव्रता होत्या. त्यांची तपश्चर्या एवढी महान होती की त्या रोज सकाळी नदीवर जाऊन वाळूचा कच्चा घडा बनवत असत. त्यांच्या सतीत्वाच्या आणि एकाग्रतेच्या बळावर तो वाळूचा घडा पाण्यात विरघळत नसे. विशेष म्हणजे त्या घड्याला बांधण्यासाठी त्या एका जिवंत सापाचा वापर दोरीसारखा करत असत. अशा प्रकारे रोज सकाळी त्या मलप्रभा नदीवरून जमदग्नी ऋषींच्या यज्ञासाठी आणि पूजेसाठी पवित्र जल घेऊन येत असत. त्यांचा हा नित्यक्रम अनेक वर्षे अव्याहतपणे चालू होता. परंतु एके दिवशी जेव्हा माता रेणुका जल आणण्यासाठी नदीवर गेल्या, तेव्हा त्यांनी आकाशातून जाणाऱ्या गंधर्वराज चित्ररथ याला अप्सरांसोबत जलक्रीडा करताना पाहिले. ते अतिशय मादक आणि सुंदर दृश्य पाहून काही क्षणांसाठी माता रेणुकेचे मन विचलित झाले. त्यांच्या मनातील ती एकाग्रता आणि तो वैराग्य भाव क्षणभरासाठी ढळला आणि त्यांच्या मनात एक मानवी आकर्षण निर्माण झाले. आणि काय आश्चर्य, त्यांच्या मनातील तो भाव बदलताच त्यांच्या हातातील तो वाळूचा घडा नदीच्या पाण्यात विरघळून गेला. त्यांना पाण्याचे मडके बनवता आले नाही. स्वतःची चूक लक्षात येताच माता रेणुका अत्यंत दुःखी झाल्या आणि रडू लागल्या. त्यांना आश्रमात परतायला खूप उशीर झाला. तिकडे आश्रमात जमदग्नी ऋषी पूजेसाठी पाण्याची वाट पाहत होते. जेव्हा माता रेणुका रिकाम्या हाताने आणि रडत रडत आश्रमात परतल्या, तेव्हा जमदग्नी ऋषींनी आपल्या दिव्य आणि तपोबलाच्या दृष्टीने सर्व प्रकार जाणून घेतला. जमदग्नी ऋषी हे अत्यंत शीघ्रकोपी होते. त्यांना राग खूप लवकर यायचा. आपल्या पत्नीचे मन दुसऱ्या पुरुषाला पाहून विचलित झाले हा विचार करून त्यांच्या क्रोधाचा भडका उडाला. तो क्रोध एवढा भयंकर होता की त्यांनी मागचा पुढचा कोणताही विचार न करता आपल्या मुलांना हाक मारली. त्यांनी रोमनवान, सुषेण, वसु आणि विश्वावसु या आपल्या 4ही मोठ्या मुलांना आज्ञा केली, माझ्या पुत्रांनो, तुमची माता आता पवित्र राहिलेली नाही. जा आणि तत्काळ तिचे मस्तक धडावेगळे करा. ही भयानक आज्ञा ऐकून ते 4ही भाऊ हादरून गेले. जन्मदात्या आईला मारणे हे त्यांच्यासाठी अशक्य होते.
मातृप्रेमापोटी त्यांनी आपल्या पित्याची आज्ञा पाळण्यास नकार दिला आणि ते मान खाली घालून उभे राहिले. मुलांनी आज्ञा पाळली नाही हे पाहून जमदग्नी ऋषींचा राग आणखीनच वाढला. त्यांनी त्या चारही मुलांना शाप दिला की त्यांची सर्व विचार करण्याची शक्ती आणि पुरुषार्थ नष्ट होईल. त्या क्षणी भगवान परशुराम तिथे आले. जमदग्नी ऋषींनी आपल्या अत्यंत रागीट आवाजात परशुरामांना तीच आज्ञा दिली. हे परशुरामा, तू आत्ताच्या आत्ता तुझ्या या पापी मातेचा शिरच्छेद कर. मित्रांनो, इथे भगवान परशुरामांची खरी कसोटी होती. एका बाजूला जन्मदात्री माता आणि दुसऱ्या बाजूला साक्षात पिता आणि गुरु यांची आज्ञा. पण परशुराम हे अत्यंत बुद्धिमान होते. त्यांना माहीत होते की त्यांच्या वडिलांचा राग हा काही क्षणांपुरताच असतो. ते लवकरच शांत होतील आणि जर आपण वडिलांची आज्ञा मानली नाही तर ते आपल्यालाही श्राप देतील आणि मग आईला वाचवणे अशक्य होईल. जमदग्नी ऋषींकडे मृत व्यक्तीला जिवंत करण्याचे सामर्थ्य आहे याची परशुरामांना पूर्ण खात्री होती. म्हणून त्यांनी आपल्या मनावर दगड ठेवला, डोळ्यातील अश्रू लपवले आणि आपल्या पित्याची आज्ञा प्रमाण मानून स्वतःचा परशु उचलला. क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी आपली जन्मदात्री माता रेणुका हिचे मस्तक कापून काढले. हे दृश्य पाहून संपूर्ण आश्रम हादरला. आपल्या पुत्राने विनाअट आपली आज्ञा पाळली हे पाहून जमदग्नी ऋषींचा राग शांत झाला आणि ते परशुरामांवर अत्यंत प्रसन्न झाले. त्यांनी परशुरामांना सांगितले, हे पुत्रा, मी तुझ्या आज्ञा पालनाने खूप संतुष्ट आहे. तू माझ्याकडे कोणतेही वरदान माग. श्रोत्यांनो, परशुरामांनी अत्यंत हुशारीने आणि नम्रतेने हात जोडून 3 वरदान मागितले. ते म्हणाले, हे पिताश्री, जर तुम्ही माझ्यावर खरोखरच प्रसन्न असाल तर माझे पहिले वरदान असे आहे की माझी माता रेणुका हिला पुन्हा जिवंत करा. माझे दुसरे वरदान असे आहे की माझ्या या 4ही भावांना त्यांचा मूळ स्वभाव आणि शक्ती परत द्या. आणि माझे तिसरे वरदान असे आहे की माझ्या मातेला मी तिचा वध केला होता या प्रसंगामधले काहीही आठवू नये. आपल्या पुत्राची ही मातृभक्ती आणि बुद्धिमत्ता पाहून जमदग्नी ऋषींचा ऊर अभिमानाने भरून आला. त्यांनी आपल्या तपोबलाने आणि मंत्रशक्तीने माता रेणुकेला पुन्हा जिवंत केले आणि 4ही भावांचा शाप मागे घेतला. या प्रसंगावरून आपल्याला समजते की भगवान परशुराम हे किती महान मातृपितृभक्त होते. त्यांनी रागाच्या भरात आईला मारले नव्हते, तर आईचे प्राण वाचवण्यासाठीच त्यांनी पित्याची आज्ञा पाळण्याचे नाटक केले. दक्षिण भारतात अशीही एक आख्यायिका आहे की जेव्हा परशुराम आईला मारण्यासाठी धावत होते तेव्हा माता रेणुकेने एका स्त्रीच्या घरात आसरा घेतला होता. परशुरामांनी रागाच्या भरात त्या दोन्ही स्त्रियांचे मस्तक उडवले आणि नंतर जिवंत करताना रेणुकेचे मस्तक चुकून त्या दुसऱ्या स्त्रीच्या धडावर लावले आणि याच कारणामुळे यल्लम्मा आणि मातंगी या देवींची निर्मिती झाली, ज्यांची पूजा आजही अनेक भाविक मोठ्या श्रद्धेने करतात. मित्रांनो, आता आपण या कथेतील सर्वात मोठ्या आणि भयंकर युद्धाकडे वळणार आहोत. त्याच काळात नर्मदा नदीच्या तीरावर असलेल्या महिष्मती नगरीत हैहवंशाचा राजा कार्तवीर्य अर्जुन, ज्याला सहस्रार्जुन किंवा सहस्त्रबाहू असेही म्हटले जायचे, तो राज्य करत होता. हा सहस्रार्जुन भगवान दत्तात्रेयांचा अत्यंत मोठा भक्त होता. त्याने भगवान दत्तात्रेयांची कठोर तपश्चर्या करून त्यांच्याकडून 1000 हात आणि युद्धात कधीही पराभूत न होण्याचे वरदान प्राप्त केले होते. त्याचा पराक्रम एवढा अफाट होता की त्याने खुद्द रावणालाही युद्धात हरवून बंदी बनवले होते. परंतु या मर्याद शक्तीमुळे त्याच्या मनात प्रचंड अहंकार निर्माण झाला होता. तो स्वतःला देवांपेक्षाही श्रेष्ठ मानू लागला होता. त्याने आणि त्याच्या सैन्याने सर्वसामान्य प्रजेवर, निष्पाप लोकांवर आणि तपस्वी ब्राह्मणांवर अनन्वित अत्याचार करण्यास सुरुवात केली होती. एके दिवशी हा राजा सहस्रार्जुन आपल्या अफाट आणि विशाल सैन्यासह जंगलात शिकारीसाठी गेला होता. शिकार करून थकल्यावर तो विश्रांतीसाठी जमदग्नी ऋषींच्या आश्रमात पोहोचला. जमदग्नी ऋषींनी आपल्या आश्रमात आलेल्या या अतिथीचे मोठ्या प्रेमाने आणि सन्मानाने स्वागत केले. त्यांनी राजा आणि त्यांच्या संपूर्ण सैन्याला भोजनासाठी आमंत्रित केले. सहस्रार्जुनाला आश्चर्य वाटले. एवढ्याशा जंगलातील आश्रमात माझ्या हजारो सैनिकांच्या भोजनाची व्यवस्था कशी काय होणार? परंतु जमदग्नी ऋषींकडे देवांची एक अत्यंत जादुई आणि चमत्कारिक गाय होती, जिचे नाव कामधेनू होते.
या कामधेनू गायीच्या कृपेने जमदग्नी ऋषींनी काही क्षणांतच राजासाठी आणि त्याच्या संपूर्ण सैन्यासाठी 56 भोग आणि अत्यंत स्वादिष्ट भोजनाची व्यवस्था केली। तो सर्व चमत्कार पाहून सहस्त्रार्जुनाचे डोळे विस्फारले। त्याच्या मनात त्या गायीबद्दल प्रचंड लोभ आणि हाव निर्माण झाली। त्याने मनात विचार केला, अशी जादुई गाय या गरीब ऋषींच्या आश्रमात काय कामाची? ही तर माझ्या राजवाड्यात असली पाहिजे। त्याने जमदग्नी ऋषींना ती गाय देण्याची मागणी केली, परंतु जमदग्नी ऋषींनी अत्यंत नम्रपणे सांगितले, हे राजन, ही गाय म्हणजे माझ्या यज्ञाचे आणि आश्रमाचे प्राण आहे। मी ती तुम्हाला देऊ शकत नाही। अहंकाराने आंधळा झालेल्या सहस्रार्जुनाला हा नकार सहन झाला नाही। त्याने आपल्या सैनिकांना आज्ञा दिली आणि बळजबरीने जमदग्नी ऋषींच्या आश्रमाची नासधूस करून ती कामधेनू गाय पळवून नेली। जेव्हा भगवान परशुराम आश्रमात परतले तेव्हा त्यांनी पाहिले की संपूर्ण आश्रम उद्ध्वस्त झाला आहे आणि गाय चोरीला गेली आहे। आपल्या वडिलांचा हा अपमान पाहून भगवान परशुरामांच्या क्रोधाचा ज्वालामुखी उसळला। त्यांनी तत्काळ आपला भयानक परशु उचलला आणि एकट्यानेच महिष्मती नगरीच्या दिशेने प्रस्थान केले। राजा सहस्रार्जुनाला जेव्हा समजले की परशुराम युद्ध करण्यासाठी येत आहेत, तेव्हा त्याने आपले 17 अक्षौहिणी सैन्य त्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी पाठवले। परंतु मित्रांनो, भगवान परशुरामांसमोर ते सैन्य म्हणजे जणू वाऱ्यासमोरचा पालापाचोळाच होता। त्यांनी आपल्या परशुने अवघ्या काही मिनिटात त्या लाखो सैनिकांचा अक्षरशः सडा पाडला। अखेर स्वतः सहस्रार्जुन युद्धभूमीवर उतरला। त्या दोघांमध्ये अत्यंत घनघोर आणि विश्वाला हादरवून सोडणारे युद्ध झाले। सहस्रार्जुनाचे 1000 हात जरी तुटले तरी ते पुन्हा पुन्हा निर्माण होत होते। युद्धाच्या शेवटी सहस्रार्जुनाने भगवान दत्तात्रयांकडून मिळालेल्या अमोघ त्रिशूळाचा वार परशुरामांवर केला, ज्यामुळे परशुराम काही क्षणांसाठी बेशुद्ध पडले। परंतु भगवान शिवाने दिलेल्या संजीवनी विद्येच्या प्रभावाने परशुराम पुन्हा जागे झाले। त्यानंतर त्यांनी भगवान शिवाचे अत्यंत भयानक असे पाशुपतास्त्र हाती घेतले आणि सहस्रार्जुनावर चालवले। त्या पाशुपतास्त्राने त्या अहंकारी सहस्रार्जुनाचा कायमचा अंत केला। त्याचा वध करून भगवान परशुराम विजयी झाले आणि त्यांनी आपली कामधेनू गाय परत आणली। श्रोत्यांनो, कथा इथेच संपत नाही। सहस्रार्जुनाच्या मृत्यूमुळे त्याची 100 मुले अत्यंत संतापली होती। त्यांनी सूड घेण्याचे ठरवले। एके दिवशी जेव्हा परशुराम आणि त्यांचे भाऊ जंगलात फळे आणि लाकडे आणण्यासाठी गेले होते, तेव्हा सहस्रार्जुनाच्या मुलांनी संधी साधून जमदग्नी ऋषींच्या आश्रमावर भ्याड हल्ला केला। त्यांनी ध्यानस्थ बसलेल्या अत्यंत शांत आणि निरपराध अशा जमदग्नी ऋषींची निर्घृणपणे हत्या केली आणि त्यांचे मस्तक कापून ते सोबत घेऊन गेले। यावेळी त्यांनी माता रेणुकेवरही हल्ला करून तिला गंभीर जखमी केले। जेव्हा भगवान परशुराम आश्रमात परतले तेव्हा त्यांना आपल्या वडिलांचे रक्तबंबाळ आणि शीर नसलेले शरीर दिसले। माता रेणुका अत्यंत दुःखाने आणि वेदनेने विलाप करत आपल्या पतीच्या मृतदेहाजवळ बसली होती। माता रेणुकेने तब्बल 21 वेळा छाती बडवून आक्रोश केला। आपल्या आईच्या त्या 21 किंकाळ्या भगवान परशुरामांच्या हृदयाला अक्षरशः चिरून गेल्या। त्यांचा शोक आणि क्रोध गगनाला भिडला। त्यांनी आपले परशु हाती घेऊन आकाशाकडे पाहत एक अत्यंत भयंकर प्रतिज्ञा केली, ज्या क्षत्रियांनी आपल्या धर्माचे रक्षण करण्याऐवजी अशा निष्पाप ब्राह्मणांची आणि ऋषींची हत्या केली आहे, त्या सर्व अहंकारी आणि भ्रष्ट क्षत्रियांचा मी या पृथ्वीवरून समूळ नाश करेन। त्यानंतर भगवान परशुरामांनी आपल्या वडिलांचे मस्तक परत आणले आणि कुरुक्षेत्रावर नेऊन मंत्रविद्येने त्यांच्या शरीराला जोडून त्यांना पुन्हा जिवंत केले। मग सुरू झाला भगवान परशुरामांचा तो महाभयंकर प्रवास। त्यांनी संपूर्ण पृथ्वीवर फिरून हयवंशाच्या आणि इतर सर्व अत्याचारी क्षत्रिय राजांना शोधून शोधून मारण्यास सुरुवात केली। मित्रांनो, त्यांनी ही मोहीम एकदा किंवा दोनदा नाही तर तब्बल 21 वेळा राबवली। माता रेणुकेच्या प्रत्येक किंकाळीचा हिशोब त्यांनी घेतला। त्यांनी मारलेल्या क्षत्रियांच्या रक्ताने कुरुक्षेत्राजवळ समंतपंचक नावाचे 5 मोठे तलाव भरले होते आणि त्याच रक्ताने त्यांनी आपल्या पूर्वजांचे तर्पण केले। त्यांचे हे रौद्र रूप पाहून सर्व देवी देवताही घाबरल्या। अखेर त्यांचे आजोबा ऋषिक ऋषी आणि कश्यप ऋषी यांनी त्यांना शांत केले आणि त्यांना हा संहार थांबवण्याची विनंती केली। जेव्हा पृथ्वीवर सर्व दुष्ट क्षत्रिय संपले तेव्हा त्यांच्या पत्नींनी वंशाचा नाश होऊ नये म्हणून अत्यंत पवित्र भावनेने
श्रेष्ठ ब्राह्मणांसोबत नियोग प्रथेचा अवलंब केला. या प्रक्रियेतून पुन्हा एकदा एक नवीन क्षत्रिय पिढी निर्माण झाली, जी धार्मिक आणि प्रजेचे रक्षण करणारी होती. अशा प्रकारे परशुरामांनी धर्माची पुन्हा स्थापना केली. आपल्या पूर्वजांच्या शांतीसाठी आणि झालेल्या पापांच्या प्रायश्चित्तासाठी भगवान परशुरामांनी अश्वमेध आणि विश्वजित नावाचे मोठे यज्ञ केले. या यज्ञानंतर त्यांनी आपण जिंकलेली ही संपूर्ण पृथ्वी आपले गुरु कश्यप ऋषींना दान करून टाकली. जेव्हा त्यांनी पृथ्वी दान केली तेव्हा कश्यप ऋषींनी त्यांना सांगितले, हे परशुराम, आता तो दान केलेल्या पृथ्वीवर राहू शकत नाहीस, तुला येथून जावे लागेल. हे ऐकून भगवान परशुराम दक्षिण दिशेला आले आणि सह्याद्रीच्या उंच पर्वतावर जाऊन उभे राहिले. त्यांनी समुद्रदेव वरुणाला मागे हटण्याची आणि राहण्यासाठी जागा देण्याची विनंती केली. परंतु जेव्हा समुद्राने ऐकले नाही तेव्हा परशुरामांनी आपला परशु समुद्राच्या दिशेने सोडला. त्यांच्या परशुच्या भीतीने समुद्र जिथपर्यंत तो परशु गेला तिथपर्यंत मागे हटला आणि अशा प्रकारे गोकर्ण ते कन्याकुमारीपर्यंतची एक नवीन आणि सुंदर भूमी समुद्रातून वर आली. याच भूमीला आपण आज कोकण, गोवा आणि केरळ असे म्हणतो. केरळला तर परशुराम क्षेत्र असेही म्हटले जाते. सुरुवातीला ही समुद्रातून वर आलेली जमीन अत्यंत खारट आणि नापीक होती. तेव्हा परशुरामांनी सापांचा राजा वासुकी याचे स्मरण केले. वासुकीने आपले पवित्र विष त्या जमिनीत मिसळले आणि ती जमीन अत्यंत सुपीक आणि हिरवीगार बनवली. म्हणूनच आजही कोकणात आणि केरळमध्ये नागदेवतेची पूजा मोठ्या भक्तीने केली जाते. भगवान परशुराम आजही महेंद्र पर्वतावर तपश्चर्या करत राहतात असा समज आहे. मित्रांनो, परशुरामांच्या जीवनात आणखीन एक अत्यंत रंजक प्रसंग येतो. पृथ्वीवरील आपले कार्य पूर्ण झाल्यावर ते भगवान शिवांचे आभार मानण्यासाठी कैलास पर्वतावर गेले. त्यावेळी भगवान शंकर आत ध्यानात बसले होते आणि त्यांनी श्री गणेशाला आज्ञा दिली होती की कोणालाही आत सोडू नकोस. जेव्हा परशुरामांनी आत जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा श्री गणेशाने त्यांना अडवले. परशुरामांनी खूप विनंती केली, पण गणेशजी आपल्या पित्याची आज्ञा मोडण्यास तयार नव्हते. परशुरामांचा राग पुन्हा उफाळून आला आणि त्यांनी गणपती बाप्पाला युद्धाचे आवाहन दिले. दोघांमध्ये मोठे युद्ध सुरू झाले. गणेशाने परशुरामांची सर्व अस्त्रे निकामी केली. शेवटी रागाच्या भरात परशुरामांनी स्वतः भगवान शिवाने दिलेला परशु गणेशावर फेकून मारला. तो परशु आपल्या पित्याचा आहे हे ओळखून गणेशाने त्याचा सन्मान राखण्यासाठी तो वार आपल्या एका दातावर झेलला. त्यामुळे बाप्पाचा एक दात तुटला. हे पाहताच माता पार्वतीला प्रचंड राग आला आणि तिने दुर्गा अवतार धारण केला. परशुरामांना आपली खूप मोठी चूक समजली. त्यांनी माता पार्वतीची आणि गणेशाची माफी मागितली. गणेशाच्या या सहनशीलतेमुळे त्यांना एकदंत हे नाव मिळाले आणि या तुटलेल्या दत्ताचा वापर करून त्यांनी पुढे महर्षी व्यासांनी सांगितलेले महाभारत लिहून काढले. रामायण आणि महाभारत काळातील दर्शन. भगवान परशुराम हे चिरंजीवी असल्यामुळे त्यांनी रामायण आणि महाभारत या दोन्ही युगांमध्ये आपले दर्शन दिले आहे. रामायणाच्या काळात जेव्हा प्रभू श्रीरामांनी सीता स्वयंवरात भगवान शिवाचे शिवधनुष्य मोडले तेव्हा त्या प्रचंड आवाजाने परशुराम तिथे प्रगट झाले. आपल्या आराध्य दैवताचे धनुष्य कोणी तोडले हे पाहून ते अत्यंत संतापले होते. तिथे त्यांचा लक्ष्मण आणि श्रीरामांसोबत मोठा संवाद झाला. जेव्हा प्रभू श्रीरामांनी अत्यंत नम्रपणे परशुरामांशी संवाद साधला आणि परशुरामांकडे असलेले श्री विष्णूंचे शारंग धनुष्य अत्यंत सहजपणे उचलून त्याला प्रत्यंचा लावली, तेव्हा परशुरामांना समजले की श्रीराम हे साक्षात श्रीहरी विष्णूंचेच अवतार आहेत. त्यांचा सर्व अहंकार गळून पडला. त्यांनी श्रीरामाची क्षमा मागितली आणि आपले सर्व तपोबळ रामाला अर्पण करून ते महेंद्र पर्वतावर निघून गेले. त्यानंतर महाभारत काळात परशुराम हे भीष्म पितामह, गुरु द्रोणाचार्य आणि दानशूर कर्ण यांचे गुरु होते. जेव्हा भीष्माने अंबा नावाच्या राजकुमारीला नाकारले तेव्हा तिच्या न्यायासाठी भगवान परशुरामांनी आपल्या शिष्याची म्हणजेच भीष्माशी सलग 23 दिवस घनघोर युद्ध केले होते. शेवटी देवतांनी मध्यस्थी करून ते युद्ध थांबवले.
तसेच जेव्हा कर्णाने आपण ब्राह्मण असल्याचे खोटे सांगून त्यांच्याकडून विद्या घेतली होती तेव्हाही एक मोठा प्रसंग घडला. एके दिवशी परशुराम कर्णाच्या मांडीवर डोके ठेवून झोपले असताना एका भयंकर किड्याने कर्णाच्या मांडीला चावा घेतला. आपल्या गुरूंची झोप मोड होऊ नये म्हणून कर्णाने त्या प्रचंड वेदना सहन केल्या. पण जेव्हा परशुराम जागे झाले आणि त्यांनी ते रक्त पाहिले तेव्हा त्यांना समजले की एवढी वेदना सहन करण्याची ताकद फक्त क्षत्रियातच असू शकते. खोटे बोलून विद्या घेतल्यामुळे त्यांनी कर्णाला शाप दिला, युद्धाच्या सर्वात महत्त्वाच्या क्षणी तू माझी ही विद्या विसरून जाशील. मित्रांनो, आजही असे मानले जाते की भगवान परशुराम हे महेंद्र पर्वतावर अदृश्य स्वरूपात तपश्चर्या करत आहेत. जेव्हा कलियुगाच्या शेवटी भगवान विष्णू आपला 10वा कल्की अवतार धारण करतील तेव्हा याच कल्की अवताराचे युद्धगुरू म्हणून भगवान परशुराम त्यांना युद्धकला आणि शस्त्रांचे ज्ञान देतील. अशी ही भगवान परशुरामांची कथा केवळ एक पौराणिक आख्यायिका नाही. आजच्या जगात जेव्हा एखादा शक्तिशाली माणूस किंवा एखादी भ्रष्ट व्यवस्था सामान्य माणसाला त्रास देते तेव्हा रडत बसण्यापेक्षा भगवान परशुरामांसारखे आपले कौशल्य आणि ज्ञानरूपी परशु हाती घेतले पाहिजे. आपली मेहनत आणि आपले कौशल्य हेच आपले खरे अस्त्र आहे. अन्यायाविरुद्ध उभे राहणे हाच खरा धर्म आहे, हेच आपल्याला ही कथा शिकवते. माझ्या प्रिय भाविक मित्रांनो, मी आशा करते की तुम्हाला ही भगवान परशुरामांची दिव्य आणि रोमांचक कथा नक्कीच आवडली असेल. ही कथा ऐकल्याने तुमच्या मनातील सर्व निराशा दूर होऊन तुम्हाला नवीन ऊर्जा मिळाली असेल. जर तुम्हाला ही कथा ऐकून खरोखरच मनशांती मिळाली असेल आणि परशुरामांचा हा इतिहास आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या भावना आणि जय श्रीराम किंवा जय परशुराम असे खाली कमेंटमध्ये नक्की लिहा. ही अनमोल कथा तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. आणि अशाच अनेक सुंदर भक्तिरसपूर्ण आणि ओघवत्या पौराणिक कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि सुंदर कथेसोबत. तोपर्यंत आनंदी रहा, भक्तीत मग्न रहा आणि सुरक्षित रहा. धन्यवाद.